चला मित्रांनो, आज आपण बघूया कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय. आधुनिक युगातील क्रांती. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणसाच्या जीवनात मोठे बदल घडवले आहेत. संगणक, इंटरनेट, मोबाईल आणि डिजिटल प्रणाली यामुळे मानवी जीवन अधिक सुलभ झाले आहे. याच तंत्रज्ञानाच्या प्रवासात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय ही आधुनिक जगासाठी एक क्रांतिकारी संकल्पना ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक प्रणालीला मानवी बुद्धिमत्तेसारखे विचार करण्यास, शिकण्यास आणि निर्णय घेण्यास सक्षम बनवणारी प्रणाली. यामध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यांचा मोठा वाटा आहे. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक क्षेत्रांमध्ये उपयोगी ठरत असून ती आपली जीवनशैली बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास आणि विकास. कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना 1950च्या दशकात पुढे आली. ब्रिटिश गणितज्ञ अलन ट्युरिंग यांनी पहिल्यांदा विचार मांडला की संगणक विचार करू शकतो का? यावर त्यांनी ट्युरिंग चाचणी तयार केली, ज्याच्या मदतीने मशीन मानवी मेंदूसारखी बुद्धिमत्ता दाखवू शकते का हे तपासले गेले. 1956 मध्ये जॉन मॅकार्थी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द प्रथम वापरला आणि त्या क्षेत्राचा अधिकृत अभ्यास सुरू झाला. त्यानंतर संगणकीय शक्ती वाढत गेली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनात मोठी प्रगती झाली. आज एआय मोठ्या प्रमाणावर विकसित झाले असून ते वैद्यकीय क्षेत्र, औद्योगिक स्वयंचलन, रोबोटिक्स, डेटा विश्लेषण, वित्तीय सेवा, वाहतूक आणि शिक्षण क्षेत्रांत मोठी क्रांती घडवत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये. स्वयंअभ्यास क्षमता, सेल्फ लर्निंग ॲबिलिटी. एआय प्रणाली अनुभवातून शिकते आणि स्वतःमध्ये सुधारणा करते. स्वयंचलित निर्णय क्षमता म्हणजेच ऑटोमेटेड डिसिजन मेकिंग. संगणक मोठ्या प्रमाणावर माहितीचे विश्लेषण करून झपाट्याने निर्णय घेऊ शकतो. डेटा विश्लेषण म्हणजेच बिग डेटा ॲनालिसिस. एआय मोठ्या प्रमाणात डेटा संकलित करून त्यावर प्रक्रिया करते आणि निर्णय घेते. मानवी संवादाची क्षमता म्हणजेच ह्युमन इंटरॅक्शन ॲबिलिटी. एआय आधारित चॅटबॉट्स, व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजेच गुगल असिस्टंट, सिरी, अलेक्सा माणसासारखा संवाद साधतात. स्वयंचलित यंत्रे म्हणजेच ऑटोमेशन. एआयमुळे कारखान्यातील उत्पादन स्वयंचलित झाले आहे, ज्यामुळे वेळ आणि श्रम वाचतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध उपयोग. वैद्यकीय क्षेत्र. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने रोगनिदान अधिक प्रभावी झाले असून कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांचे लवकर आणि अचूक निदान करता येते. तसेच रोबोटिक सर्जरीमुळे अत्यंत अचूकतेने आणि कमी जोखमीने शस्त्रक्रिया करणे शक्य होते. याशिवाय स्वयंचलित आरोग्य सल्ला म्हणजेच एआय हेल्थ असिस्टंट देणारे एआय आधारित ॲप्स रुग्णांना घरबसल्या वैद्यकीय मार्गदर्शन आणि सल्ला देतात, ज्यामुळे आरोग्य सेवा आणि सुलभ आणि वेगवान बनली आहे. शिक्षण क्षेत्र. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण अधिक प्रभावी झाले आहे.
कारण एआय वैयक्तिक शिक्षणक्रम तयार करण्यास मदत करते. याशिवाय स्वयंचलित मूल्यमापन प्रणाली परीक्षांचे मूल्यमापन जलद आणि अचूकपणे करू शकते. तसेच आभासी शिक्षक म्हणजेच व्हर्च्युअल टीचर्स विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत असून ते त्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेत मदत करतात. वाहतूक आणि स्वयंचलित वाहने एआयच्या मदतीने स्वयंचलित कार म्हणजेच ऑटोनॉमस कार्स विकसित केल्या जात असून टेस्ला आणि गुगल सारख्या कंपन्या सेल्फ ड्रायव्हिंग कार तयार करत आहेत. याशिवाय ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणाली एआयच्या सहाय्याने वाहतूक अधिक प्रभावीपणे नियंत्रण करते, ज्यामुळे अपघात आणि ट्रॅफिक जाम अधिक होण्यास मदत होते. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र एआयच्या मदतीने ऑनलाईन बँकिंग, सुरक्षित व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी अचूक सल्ला दिला जातो. तसेच फसवणूक शोधणे म्हणजेच फ्रॉड डिटेक्शन आणि रोखणे अधिक सोपे झाले असून आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनले आहेत. मनोरंजन आणि मीडिया एआयचा उपयोग व्हिडिओ गेम्स, चित्रपट निर्मिती आणि संगीत निर्मितीत मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच नेटफ्लिक्स आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर एआय वापरकर्त्यांच्या पसंतीनुसार सामग्रीची स्वयंचलित शिफारस देते, ज्यामुळे अनुभव अधिक वैयक्तिक आणि उपयुक्त ठरतो. कृत्रिम बुद्धिमत्तेची आव्हाने आणि तोटे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संगणक तंत्रज्ञानामुळे अनेक आव्हाने आणि तोटे देखील निर्माण होत आहे. सर्वात मोठा धोका म्हणजे नोकऱ्यांवरील परिणाम. कारण ऑटोमेशनमुळे उद्योगांमध्ये मनुष्यबळाची गरज कमी होत आहे. त्यामुळे अनेक पारंपरिक नोकऱ्या नष्ट होण्याची भीती आहे. याशिवाय गोपनीयता आणि सुरक्षा धोके यांचा समावेश होतो. कारण एआय आधारित प्रणाली सायबर हल्ल्यांना बळी पडू शकतात आणि वैयक्तिक माहितींचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होतो. तसेच नैतिकता आणि जबाबदारी या दृष्टीने विचार केल्यास एआय चुकीच्या डेटावर आधारित निर्णय घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते. याशिवाय जर एआय नियंत्रित यंत्रे आणि रोबोट्स मानवी नियंत्रणाबाहेर गेले तर त्याचा समाजावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एआय तंत्रज्ञानाच्या जबाबदारीने आणि योग्य नियमनासह वापर करणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील शक्यता आणि निष्कर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता ही आधुनिक जगासाठी मोठी क्रांती आहे. एआयमुळे मानवी जीवन अधिक समृद्ध, सुरक्षित आणि सोपे झाले आहे. मात्र त्याच्या योग्य वापरासाठी नैतिकता, सुरक्षा आणि मानवी हक्कांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. भविष्यात एआय हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनेल, परंतु त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.